इको यायला लागले बाबा. तुम्हाला इको येतोय का? नाही सर क्लिअर येतो. नाही सर. करा ते नीट होऊन जाईल. बट ठीक आहे, मी हँडसेट बदललेला आहे, मला त्यातले फंक्शन बरोबर माहित नाहीत. आपण ते कंडक्ट करूयात. तुम्हाला तर डबल ऐकू येत नाहीये ना? नाही सर. नाही सर. आता ब्रेक होतोय का आवाज? नाही सर. नाही नो सर. ब्रेक पाहिला थोडा वेळ देतो. ठीक आहे, मी हँडसेट बदललेला आहे, त्यामुळे ते काहीतरी बटन मला फारसं माहित नाही त्यातलं, तर त्यामुळे एक थोडा वेळ का होत नाही, आज आपण घेऊयात. हा, हॅलो. येस सर. हो सर. येस सर. येस सर. हा, सगळ्यात महत्वाचं, एक 2 दिवसामध्ये घरी मी बोर्डची व्यवस्था करतोय. प्रत्येक पॉलिमरचं प्रिपरेशनची रिॲक्शन आपल्याला टीच केल्या जाईल, त्यामुळे आपण त्याची काळजी करू नका. ठीक आहे? ते लाईव्ह असेल ना सर? हा, हो हो हो. मला एकदा यातली सिस्टीम समजलं, झूम ते कसं करायचंय, की इमिडिएट 1-2 दिवसामध्ये ते लाईव्ह लेक्चर असेल, आणि प्लस त्याचं रेकॉर्डिंगही आपण करण्याचा प्रयत्न करू. ओके? ओके सर. So from polymers up till now, how many articles are completed? 10 आर्टिकल. 10 पर्यंत मी नोट्स कंप्लीट करा म्हणून सांगितलं. आता पुढच्या ज्या नोट्स आहेत ते मी स्वतः आपल्याला हँड रिटन देईन, आता आत्ता बोललो. So today the next article number 11 is polythene. ठीक है? So remember, polythene is the simplest and most commonly used hydrocarbon thermoplastic polymer, and it has the structure. All of you know the structure of polythene polymer. काय आपल्या लक्षात आहे का? हो सर. ब्रॅकेट. बोला. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोवॅलेंट बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड CF2 सिंगल CH2 कोवॅलेंट बॉन्ड, CF2 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, आणि बॉटमला काय असतं? N. N. This is the structure of polythene. Remember, polyethylene is the common name and polythene is the IUPAC name. Polythene is of kinds. हा पॉलिथिन 2 प्रकारचा असतो, लो डेन्सिटी पॉलिथिन and high density polythene. Low density polythene, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे LDP, or in some book it is given as LDPE. LDP or LDPE. And high density polythene, short form HDP or HDPE. So with this discussion, point number 1, polyethylene is the common name and IUPAC name is पॉलिथिन. पॉलिथिन. बोला, पॉलिथिन किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा. कोणते कोणते? नंबर 1 लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन, आणि दुसरा हाय डेन्सिटी पॉलिथिन. low density polythene LDP, high density polythene HDP. Now information about low density polythene. So how this LDP, low density polythene, is prepared? It is obtained by the polymerization of ethylene
under high pressure, means 1000 to 2000 atmospheric pressure. Temperature condition for the reaction 350 to 370 Kelvin in presence of oxygen or peroxide, in presence of traces of O2 or peroxide. हे ऑक्सिजन आणि peroxide इनिशिएटर म्हणून वापरले जातात. इट्स अ व्हेरी सिंपल केमिकल रिएक्शन. यात फारसं कुठलं केमिकल रिएक्शन लिहायचे नाही. ती कशी लिहायची आहे? CH2 डबल बॉन्ड CH2 स्टार्टिंग कंपाऊंड मोनोमर इथिलीन. बोला एरोवरच्या कंडिशन काय ज्याने आता सांगितल्या? नंबर 1 ऑक्सीजन और पेरोक्साइड. ये एटमॉस्फेरिक प्रेशर 1000 to 2000. 1000 to 2000 at temperature हाई टेम्परेचर 350 to 370 Kelvin, and reaction is carried out in presence of what? ट्रेसेस ऑफ ऑक्सीजन. Traces of O2 or peroxide. And what is the role of this O2 and peroxide? They act as initiators. O2 or peroxide as a initiator. प्रोडक्ट साइडला असेल LDP, कुठलाही फॉर्म्युला लिहायचं नाहीये, जस्ट कॅपिटल लेटर्स मध्ये LDP. So remember the mechanism of free radical addition and hydrogen atom abstraction. The latter results branching, means this low density polythene is a one type of branch chain polymer. ठीक आहे. LDP च्या प्रॉपर्टीज काय आहेत? Low density polymer films are extremely flexible but tough, chemically inert, म्हणजे निष्क्रिय, chemically inert and moisture resistant. One more point, LDP is a poor conductor of electricity with melting point 110 degrees Celsius. आता या LDP चे युजेस काय आहेत? This LDP, low density polythene, is mainly used in the preparation of pipes of agriculture. शेतीमध्ये पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या पिकांना जी पाईपलाईन वापरल्या जाते ते या LDP पासून बनवतात. इरिगेशन साठी, then domestic water line, as well as insulation of electric cable. या वायरला, इलेक्ट्रिक केबलला जे इन्सुलेशन वापरलं जातं ते या LDP चं असतं. It is also used in submarine cable insulation. It is used in producing film sheet, mainly for packing and household uses like in the preparation of squeeze bottles, attractive containers, etc. So remember, polythene, it is of two types. Number 1, bola. Low density polymer. And second one is High density polymer. high density polythene. Now, preparation, properties and uses of high density polythene. This HDP, high density polythene, it is essentially a linear polymer. लक्षात घ्या, LDP हा ब्रांच पॉलिमर आहे and HDP is a linear polymer.
linear polymer with high density due to close packing. How this HDP is prepared? Ethylene molecules, monomers of ethylene, when heated in presence of catalyst. लक्षात घ्या इथे कुठला कॅटॅलिस्ट वापरला जातो? झिगलर नॅफ्टा कॅटॅलिस्ट. एंट्रन्स मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. झिगलर नॅफ्टा कॅटॅलिस्ट at 6 to 7 atmospheric pressure at about 333 to 343 Kelvin, then high density polythene is obtained. Remember, this Ziegler-Natta catalyst it is a mixture of titanium chloride and triethyl aluminum. Ziegler-Natta catalyst हे कशाचं मिक्सचर आहे? Titanium chloride. Can you tell me the formula for titanium chloride? बोला. Titanium chloride is a TiCl4. So Ziegler-Natta is a mixture of TiCl4 and triethyl aluminum. सांगा triethyl aluminum चा फॉर्म्युला. C2H5 3 times. C2H5 C2H5 3 times Al. नीट मध्ये सीईटी मध्ये अनेक वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो LDP, हा बोला. Is there any specific catalyst in LDP? This reaction is carried out in presence of traces of O2 or peroxide. Ziegler-Natta catalyst is related to what? HDP. 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 बोला. Ziegler-Natta हे कशाचं मिक्सचर आहे? Titanium chloride. हाँ, titanium chloride and triethyl aluminum. Triethyl aluminum. Means TiCl4 plus C2H5 3 times Al. How to write equation? Chemical reaction. CH2 double bond CH2. Arrow वरती 3 main condition असतील. Number 1, catalyst Ziegler-Natta. At atmospheric pressure 6 to 7 and temperature 333 Kelvin to 343 Kelvin. Product side ला काय असणार आहे बोला. HDP. HDP, high density polythene. Now, next point, properties of HDP. What are the properties of HDP? HDP is a crystalline melting point in the range of 144 to 150 degrees Celsius. It is much stiffer than LDP and has a high tensile strength. Tensile strength म्हणजे ताणल्या जाण्याची कॅपॅसिटी and hardness. It is a more resistant to chemicals than LDP. म्हणजे केमिकल्सचा या HDP वरती फारसा परिणाम होत नाही. Now uses of HDP. HDP is used in the manufacture of toys, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बनवण्यासाठी and other household articles like buckets, dustbin, bottle, pipe,
etc. It is used to prepare laboratory wares. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जे वेगवेगळे रिएजंट बॉटल मध्ये ठेवले जातात त्या बॉटल तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि लक्षात घ्या की जे एलडीपी आपण आता प्रिपेअर केला त्या एलडीपी चे युजेस काय आहेत. एलडीपी इज मेनली यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ Agricultural pipes of agriculture, irrigation, domestic water line connection, then insulation to electric cables, preparation of squeeze bottles, attractive containers, etc. म्हणजे आता मेन पॉइंट लक्षात घ्या. आर्टिकल नंबर 11 मध्ये आपण काय शिकलो. इन्फॉर्मेशन अबाउट विच पॉलिमर. Polythene. पॉलिथिन. बोला पॉलिथिनचे किती प्रकार आहेत. 2 Types. कोणते कोणते. LDP and HDP. low density polythene, high density polythene. एचडीपी मध्ये कोणता कॅटलिस्ट वापरला जातो. Traces of oxygen or नो peroxide. नो नो एचडीपी. ट्रेसेस ऑफ O2 आणि पेरॉक्साइड हा एलडीपी मध्ये आहे. मी Ziegler, एचडीपी विचारला. Ziegler Natta. Titanium. हा झिग्लर नाटा कॅटलिस्ट. बोला झिग्लर नाटा कॅटलिस्ट. इट इज अ मिक्सचर ऑफ व्हॉट. titanium Titanium chloride chloride and and triethyl aluminum. triethyl aluminum. टिटॅनियम क्लोराइड TiCl4 अँड Triethyl aluminum. ट्रायइथिल अल्युमिनियम. आता लक्षात घ्या. याच्या मी तुम्हाला हँड रिटन नोट्स पाठवीन. उद्या पाठवेल इव्हनिंगला. नाव नेक्स्ट वन आर्टिकल नंबर 12. इन्फॉर्मेशन अबाउट टेफ्लॉन. टेफ्लॉनचं प्रिपरेशन या अगोदर आपल्याला झालेली आहे. थोडी एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन या टेफ्लॉनचा. चलो. केमिकली टेफ्लॉन इज. सांगा त्याचं नाव काय. Polytetrafluoroethane. Polytetrafluoroethene. करेक्ट. पॉली टेट्रा फ्लोरोइथिन म्हणजेच टेफ्लॉन. PTFE. पॉली टेट्रा फ्लोरोइथिन. ते म्हटले आपल्या पर्सनली टाकतो म्हणे काही आणि सांगतो म्हणे कसं अभ्यास करायचं कसं नाही. थोडं जास्त अभ्यास करून घ्या त्यांच्याकडनं. आता बघू. प्लीज प्लीज. तुमचा सुद्धा आवाज मला इको येतोय. एकेकाने बोललो तर बार. टू प्रिपेअर टेफ्लॉन वी रिक्वायर्ड विच मोनोमर. Tetrafluoroethene. शाबाश. बोला फॉर्म्युला. CF2 double bond CF2. करेक्ट. CF2 डबल बॉन्ड CF2. सो दिस त्या टेफ्लॉनच्या प्रिपरेशनची मी आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे. लक्षात घ्या. रिॲक्शन लिहिताना रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट दाखवलं तरी चालतं किंवा आपण डायरेक्ट पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिलं तरी चालतं. सो द मोनोमर यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन इज टेट्राफ्लोरोइथिलीन विच इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. हा टेट्राफ्लोरोइथिलीन हा रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेट मध्ये असतो. Gas. गॅसियस स्टेट मध्ये. So tetrafluoroethylene is polymerized by using free radical initiators such as hydrogen peroxide or ammonium persulfate at high pressure. How to write chemical equation? N molecules of CF2 double bond CF2 arrow वरती condition polymerization in presence of peroxide or ammonium persulfate. Product side ला मिळणार टेफ्लॉन. How to write the structure for टेफ्लॉन. Square bracket, single covalent bond, CF2 single bond CF2, परत single covalent bond, square bracket close. Bottom ला काय असणार. N. N. प्रॉपर्टीज. या टेफ्लॉनच्या प्रॉपर्टीज काय आहे. टेफ्लॉन इज टफ, chemically inert and resistant to heat and attack of corrosive reagent. यांचा या टेफ्लॉन वरती काही
कोणतीही परिणाम होत नाही. रिमेंबर, कार्बन फ्लोरीन बॉन्ड, फ्लोरीन म्हणजे CF बॉन्ड, टेफ्लॉन मध्ये असणारा हा जो CF बॉन्ड आहे, CF bond is very difficult to break and remains unaffected by corrosive alkali and organic solvent. म्हणून लक्षात घ्या या टेफ्लॉनचा उपयोग कुठे आहे. आपण कदाचित हे किचन मध्ये वापरल्या जाणारे निर्लेपचे भांडे असं ऐकलं असेल. ऐकलं का निर्लेप हा शब्द? येस sir. सर. हा, म्हणजे हे निर्लेपचे जे कढई आहे, पॅन आहे, अजून काही मटेरियल जे आपण वापरतो. सो टेफ्लॉन इज यूज्ड इन मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर, ऑइल सील आणि गॅस्केट. गॅस्केट म्हणजे काय हो? कुकरचं रिंग. शाबास शाबास, अरे वा वा वा, मुलींना माहित आहे. बॉईजला जर माहित नसेल तर त्यांनी बघून घ्यावं पिरियड झाल्यानंतर. कुकरच्या झाकणला एक असं ब्लॅक कलरची असं रिंग असते पहा, आहे की येस सर. नाही? गॅस्केट हो सर. म्हणतात. आणि तो गॅस्केट कशापासून बनवतात? टेफ्लॉन. टेफ्लॉन नावाच्या पॉलिमर पासून. म्हणजे हा झाला, लक्षात घ्या आजचा आर्टिकल नंबर 11 म्हणजे पॉलिथिन, LDP अँड HDP. आर्टिकल नंबर 12 म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट टेफ्लॉन. अँड नंबर 13 टू द लास्ट पॉइंट. आणि त्याच्यानंतर थोडं मी क्वेश्चन आन्सरिंग घेईल. पॉलीॲक्रिलोनाइट्राइड. पॉलीॲक्रिलोनाइट्राइड काय आहे त्याचं शॉर्ट फॉर्म? पॅन. 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 P फॉर पॉली, A फॉर ॲक्रिलो, N फॉर नायट्राइड. बोला, पॉलीॲक्रिलोनाइट्राइड, पॅन, यालाच म्हणतात ऑर्लॉन. हा प्रिपेअर करण्यासाठी कोणता मोनोमर लागतो? ॲक्रिलोनाइट्राइल. विनाइल सायनाइड. शाबाश. ॲक्रिलोनाइट्राइलचं दुसरं नाव सांगा. विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड. फॉर्म्युला सांगा. CH2CN. बरोबर आहे, CH2 डबल बॉन्ड CHCN. So how this polyacrylonitrile is prepared? It is prepared by addition polymerization of acrylonitrile by using peroxide. So peroxide is used as an initiator. How to write chemical equation? कोणताही पॉलिमर जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल, we required how many molecules of monomer? N. N times CH2 double bond CH, acrylonitrile. सांगा त्याचं दुसरं नाव. विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड. ॲरोवरती कंडिशन, पॉलिमरायझेशन अँड परऑक्साइड. प्रोडक्ट साइडला मिळणार पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सांगा पुढचा पार्ट तुम्ही. CH2CHCN. CH2 Square bracket. CH CN. branch of CH CN. CN Single single bond bond square bracket close bottom ला N. N. Remember, polyacrylonitrile resembles wool and is used as a wool substitute. wool ला substitute म्हणून वापरतात. And for making Orlon or acrylam, त्याला ऑर्लॉन म्हणतात किंवा ॲक्रिलॅन, ACRILAN. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण आर्टिकल नंबर 11, 12 आणि 13 डिस्कस केले, ज्याचा नोट्स मी तुम्हाला उद्या पाठवतो. आपण क्वेश्चन आन्सरिंग करू असं म्हटलं होतं. क्लासिफिकेशन आणि मेनली तो 5 नंबरचा टेबल. आर यू प्रिपेअर्ड? हो सर.
ठीक आहे, मी क्वेश्चन विचारतोय, ज्यांना ज्यांना आन्सर देता येईल त्यांनी सांगा. On the basis of source, polymers are classified into how many types? 3 types. Three types. 3 types. बोला कोणते कोणते? Natural, Semi-synthetic synthetic polymer. Synthetic polymer. नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक. सांगा नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल. Silk, wool. सेल्युलोज, जूट, लिनेन, सिल्क, वूल एक्सेट्रा. सेमी सिंथेटिक पॉलिमरचे एक्झाम्पल. Acetate rayon, viscose rayon, cryptopyrronium, silicate rayon. सिल्क और रेयॉन. बोला सिंथेटिक पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी काय लागतात? Man-made polymers. These are man-made polymers and synthetic polymer prepared in lab or industry from chemical substances. सांगा एक्झाम्पल. Nylon, Nylon, टेरिलीन, पॉलिथीन एक्सेट्रा. बर, दुसरं क्लासिफिकेशन आहे जे स्ट्रक्चर वरती डिपेंड आहे. On the basis of structure, they are classified into 3 types. Which are that? linear Linear polymer, polymer, branch polymer, network polymer. Linear, branch आणि network. Network. बॅकेलाइट, मेलामाइन आणि वल्कनायझेशन हे कशाचं एक्झाम्पल आहे? Network Network polymer. polymer. बर, polymers, ब्रांच पॉलिमरचं एक्झाम्पल सांगा. polypropylene, पॉलिप्रोपिलीन. लिनियर पॉलिमरचं सांगा. Polyvinyl Ethylene. chloride. पॉलिथिन आणि पीव्हीसी, पॉलिव्हिनाइल क्लोराइड. ठीक आहे. आर्टिकल नंबर 5 चा जो टेबल आहे काय तो तुम्ही खरंच सिरियसली प्रिपेअर केलाय का? हो सर. म्हणजे फर्स्ट पेज वरती जे 7 आहेत ना ते सगळे होमो पॉलिमर आहेत. मीन्स दॅट पॉलिमर, टू प्रिपेअर दॅट पॉलिमर वी रिक्वायर्ड ओनली वन टाइप ऑफ मोनोमर. तर ते सगळे तुम्हाला येतील मी असं आशा करतो. आणि जिथे जिथे 2-2 मोनोमर लागतात ते विचारतो. चालेल? हो सर चालेल. बरं ठीक आहे, एक विचारूया आता. नॅचरल रबर प्रिपेअर करण्यासाठी कोणता मोनोमर लागतो? आयसोप्रीन. सांगा त्याचं स्ट्रक्चर. CH2 double bond C. double bond CH2 ब्रांच ऑफ सी. CH3. सेम कार्बनला मिथिलचं ब्रांचिंग आहे. बर ठीक आहे. नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी कोणता मोनोमर आहे? Caprolactam. Epsilon caprolactam. epsilon caprolactam. बरं, टू प्रिपेअर नायलॉन 6 वी रिक्वायर्ड हाऊ मेनी मोनोमर? 2 कोणते कोणते? hexamethylene diamine and adipic acid. शाबाश. हेक्सामिथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर. सेंटरला काय लिहायचं? CH6 times 2 6 times. आणि राईट H2 साइडला and लेफ्ट साइडला H2NH2. बरोबर आहे. हाऊ टू राईट द स्ट्रक्चर फॉर ॲडिपिक ऍसिड? HOOC CH2 4 times COOH. शाबाश शाबाश. HOOC CH2 4 times COOH. Remember, nylon 6 and nylon 6 both are polyamide. याचा अर्थ काय? पॉलीअमाइड का मतलब त्याच्यात amide they group. contain amide linkage. Amide linkage means CONH linkage can be written as C double bond ONH. बोलिए, टेरिलीन और डेकरॉन ये किस टाइप का पॉलीमर है? Heteropolymer.
बोला. बर ठीक आहे. टू प्रिपेअर टेरिलिन वी रिक्वायर्ड हाऊ मेनी मोनोमर? 2. नाही नाही अंजली, तू हेट्रो सांगतेस ना, इट इज नॉट एक्सपेक्टेड. नो डाउट नायलॉन 66 इज ऑल्सो हेट्रो, टेरिलिन इज ऑल्सो हेट्रो. ते अपेक्षित नहीं है. विच टाइप है उसका मतलब वो पॉलीअमाइड है क्या पॉलीइस्टर है? टेरिलिन. पॉलीइस्टर. हाँ, पॉली पॉलिस्टर. लक्षात घ्या पॉलीइस्टरचा अर्थ काय? पॉलीइस्टर मीन्स ईस्टर लिंकेज. जिसमें कौन सा लिंकेज होता है? ईस्टर लिंकेज. ईस्टर लिंकेज. एंड व्हाट इज मीन बाय ईस्टर लिंकेज? COO. हा, COO किंवा C डबल बॉन्डो सिंगल बॉन्डो. आता लक्षात घ्या, गुलमंडीवर गेल्यावर किंवा प्रोझोनला किंवा कुठल्या मार्केटमध्ये गेल्यावर आपण जे म्हणतो ना, मला पॉलिस्टरचा कपडा द्या, पॉलिस्टर. हे पॉलिस्टर हे त्याचा अपभ्रंश आहे, ते त्याचा चुकीचा उच्चार आहे. ते पॉलिस्टर नसतं. काय? पॉलीस्टायरीन. पॉलीइस्टर. अर्थात मित्र हो, टेक्निकल लँग्वेज वेगळी आणि बोली भाषा वेगळी. उद्या तुम्ही गुलमंडीला दुकानात जाऊन जर तुम्ही म्हणले मला पॉलीइस्टर द्या, ते म्हणतील पुढे व्हा. आलं का लक्षात? पण त्याच्यातलं डिफरन्स मात्र आपल्याला कळायला पाहिजे, कारण आपण विषय शिकतोय. मग पॉलिस्टर नाही तर ते काय आहे करेक्ट प्रोनाउन्सिएशन? Polyester. Polyester means contains thousands of linkage of ester. So to prepare टेरिनला USA मध्ये काय म्हणतात? डॅकॅरॉन. डॅकॅरॉन. 2 मोनोमर लागतात, इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा कोणता आहे? DMT. DMT. टेट्राफ्थिलेट. त्याचं लॉंग फॉर्म डायमिथिल टर्फॅलिक. डायमेथिल टेट. हा टर्फॅलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. टर्फॅलिक ऍसिड मीन्स बेन्झिन 1,4 डायकार्बॉक्सिलिक ऍसिड. म्हणजे बेन्झिन रिंग मध्ये कार्बन नंबर 1 आणि 4 ला COH. when hydrogen atom of COH is replaced by methyl group, DMT तयार होतो. म्हणून DMT चा फॉर्म्युला सेंटरला बेन्झिन रिंग, कार्बन नंबर 1 आणि 4 ला COOCH3, याला म्हणायचं DMT. लक्षात यायलंय? हो सर. बर. आपल्या सिलेबसला 3 बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत. सांगा बरं नाव. Bunaen. Bunaes. नाही सर. नाही, नायलॉन टू नाही. नायलॉन 6. कोण आहे बुनायन सांगणार? PHBV. मी बायोडिग्रेडेबल पॉलिमर विचारले, तू सिंथेटिक रबर सांगायला. चला, अर्पण आहे का? नायलॉन टू नायलॉन 6. डेक्स्ट्रॉन. नायलॉन टू नायलॉन 6. दुसरा डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉन म्हणजेच काय? डेक्स्ट्रॉन म्हणजे बरोबर आहे. डेक्स्ट्रॉन. दुसरा डेक्स्ट्रॉन. ठीक आहे. आणि तिसरा सांगा. PHBV. PHBV. PHBV चा लॉंग फॉर्म आहे पॉलीबिटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. आता यांचे मोनोमर तुमच्या लक्षात येतो? कोणीच काही उत्तर देत नाही सर. परफेक्टली नहीं अजून एवढं. परफेक्टली. ठीक है, कोई बात नहीं. कोशिश करने को क्या हुआ? का कोशिश ही बंद करायची? नाही सर. आर यू रेडी? हा, चला. PHBV साठी 2 मोनोमर लागतात. दोघेही कशाचे डेरिव्हेटिव्ह आहेत? ब्युटानॉइक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात घ्या. कार्बोक्सिलिक ऍसिड. हा, कार्बोक्सिलिक ऍसिडचे. लक्षात घ्या, हा टॉपिक किंवा ऑर्गॅनिक हे चर्चेतून आणि डिस्कशन मधनं जास्त लक्षात राहतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा व्होलाटाईल सब्जेक्ट आहे. व्होलाटाईल म्हणजे उडून जाणे. जसं तुम्ही पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर गेल्यानंतर
आपल्या गाडीचा नंबर यायच्या आधीच स्टॉक उघडून ठेवतात का? नाही. ते पण करते का स्टॉक? क्यों? पेट्रोल इज वन इव्हॅपोरेट होत आहे, केलेला आहे. पेट्रोल उडून जातं, संपून जातं. तसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं नॉलेज जर आपलं संपून जाऊन असं वाटत असेल तर त्याला सारखं रिव्हिजन डिस्कशन करावं लागतं, रायटिंग प्रॅक्टिस करावी लागते, त्याला पर्याय नाही. सो टू प्रिपेअर PHBV we require 2 monomer. One is 3-hydroxybutanoic acid. दुसरा तुम्ही सांगावा. 3-hydroxypentanoic acid. शाबाश शाबाश, 3-hydroxypentanoic acid. आणि डेक्स्ट्रॉन प्रिपेअर करण्यासाठी 2 लागतात. एक आहे 2-hydroxyethanoic acid आणि दुसरा लॅक्टिक ऍसिड. शाबाश. लॅक्टिक ऍसिड चा नेम सांगा. 2-hydroxypropanoic प्रोपिओनिक ऍसिड. अगदी बरोबर आहे. आणि टू प्रिपेअर नायलॉन टू नायलॉन शेक 2 लागतात. नंबर 1 glycine. शाबाश, ग्लायसिन. ग्लायसिन मीन्स अल्फा अमायनो ऍसिडिक ऍसिड. H2NCH2COH. आणि दुसरा कोणता आहे? 6-amino Amino व्हेरी गुड. hexanoic 6 अमायनो हेक्सानोइक ऍसिड मीन्स एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. बरं, ठीक आहे. ओके, चल राईट. टुडे वी स्टॉप हिअर. आणि अजिबात चिंता करायची नाही. 2 दिवसामध्ये घरी बोर्ड आणि मार्करची व्यवस्था करतोय. प्रत्येक प्रिपरेशन आपल्याला झालेली मी बोर्ड वरती किंवा टॅब लवकर मिळाला तर टॅब वरती अगदी व्यवस्थित आपण ते शिकवले जातील, पुन्हा रिटीच केले जातील. आपण काळजी करू नये. सध्या एक टाइम बिंग आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून ही आपण ऍडजस्टमेंट केलेली आहे, जे आपण गुगल मीट वरती लेक्चर कंडक्ट करत आहोत. ठीक आहे. हो सर. Yes, sir. मग आजची मीटिंग आपण इथे आता इथे एक प्रॉब्लेम आज येऊ शकतो बरं का. यांनी रेकॉर्डिंग केलंय का? यश